सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं निरूपणाचं शीर्षक आहे तोची स्वस्थानी प्रभू अन प्रभू सत्ता. तोच माणूस स्वतःच्या जागी प्रभू म्हणजे परमेश्वर असतो आणि तो प्रभू असल्यामुळे सर्वत्र असलेली सत्ता प्रभू सत्ता सुद्धा त्याचीच असते. तोची स्वस्थानी प्रभू अन प्रभू सत्ता. संस्कृत सुभाषित आहे, सर्वज्ञोपि बहुज्ञोपि माधवोपि हरोपि च अन्यथा नियतिम कर्तुम न शक्तः कश्चिदेवही. म्हणजे सर्वज्ञ असो वा बहुज्ञ, भगवान विष्णू वा शिवशंकर, नियती तथा सृष्टी नियम परिवर्तन करण्यास समर्थ कोणीही नसे. सृष्टी नियमांच्या सर्व विश्व अधीन असते. त्या नियमात बदल किंवा परिवर्तन करणे कोणाही ज्ञानी, गुणज्ञ, सुज्ञ, पंडित नवे अगदी भगवान विष्णू किंवा स्वयमेव शिवशंकर यांनाही अशक्य असते. सृष्टीत निर्मिती, स्थिती, लय तथा पुनर्निर्मिती, पुनर्लय यांचे चक्र अगदी सूत्रबद्ध अचूकतेने चालू असते. त्यात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप कोणीही कधी करू शकत नाही. याच अर्थी म्हटले जाते की होणारे न चुके कधीही जरी ब्रह्मा तया आडवा. होणारे न चुके कधीही जरी ब्रह्मा तया आडवा. जन्मस्थिती लय पुनरुत्पत्ती या चक्रालाच नियतीचे अत्यंत शिस्तबद्ध नियमबद्ध चालणारे चक्र म्हणतात. या चक्रात बदल करणे कुणालाच शक्य नसते. मात्र जो साधक या जीवन चक्राकडे अक्रिय साक्षीत्वात पाहू शकतो, मात्र जो साधक या जीवन चक्राकडे अक्रिय साक्षीत्वात पाहू शकतो, अटळ ते अटळ म्हणून जाणणे, समजणे व त्यानुसार जे टळत नाही त्याचा विचार अंतःकरणातून काढून टाकणे ज्याला शक्य होते त्याला नियतीच उरत नाही. नियतीबाबत त्याची म्हणून एक वेगळी चिंतनाची धारणा तयार होते. या धारणेत नसते विश्व, नसते नियती किंवा नियतीचे चक्र. असा असाधारण अक्रिय साक्षीत्वात खरे तर असणारा खरे तर साक्षी सुद्धा लोपतो. समोर जे दृश्य जगत दिसते त्याला वेगळ्या शब्दात नियती सृष्टी चक्र म्हणतात. तेच जर केवळ क्रिया प्रतिक्रिया रहित पाहिले जात असेल तर अशा दर्शनाला नष्ट मन दर्शन किंवा सीइंग विथ नो माइंड म्हणजे मनाशिवाय पाहणे म्हणजेच शून्य मनस्क दर्शन असेच म्हणतात. असे जर असेल तर आंधळ्याने जग पाहणे यासारखेच. अलक्ष्यलक्षी जग जेथ नाही जाग ते जग तरी कैसे म्हणावे. लक्ष न देता जो हे जग पाहतो म्हणजे अलक्ष्य पद्धतीने जो जग पाहतो, ज्याला स्वतःचीच जाग नाही त्याला वेगळे जग तरी कसे दिसणार. असे हे अलक्ष्य भावे पाही जो जग, ज्यासी नाही मनाची जाग त्या जग काय कैसे राही. जो मी म्हणून नुरे त्यासी नियती काय कैसी उरे. मी नसता ना जाग जग नियती नियंता. ऐसा अक्रिय साक्षी सोय एकलाची त्याचा तो नियंता. तोची स्वयमेव स्वस्थानी प्रभू अन प्रभू सत्ता. म्हणून जगाकडे अलक्ष्य भावाने जो पाहतो त्याच्या दृष्टीने जग नियती काहीच नसते. तो स्वतःच स्वतःचा नियंता, तो स्वतःच स्वतःची नियती असतो आणि स्वतःच्या ठिकाणी स्वठाई तो स्वतः प्रभू म्हणजे परमेश्वर असतो. आणि स्वतःच जो असा स्वठाई अलक्ष्य भावाने पाहणाऱ्या जगाकडे प्रभू असतो त्याची प्रभू सत्ता सुद्धा त्याची त्याच्याजवळ परिपूर्ण असते. म्हणून तोच स्वस्थानी प्रभू अन प्रभू सत्ता. जगाकडे अक्रिय साक्षीत्वात जो पाहतो त्याच्या दृष्टीने नियती नियंता काहीच नसतो. तोच स्वतः प्रभू आणि त्याचीच सर्वत्र प्रभू सत्ता असते. धन्यवाद असतो. या छोटेखानी चिंतनाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या एवढे सांगून आजचे हे निरूपण येथेच संपन्न करतो. सुदिन सुप्रभात. धन्यवाद.